क्लास. बरोबर. करा की सॉल्व. तुम्ही ते ट्राय करा, मग आपण सॉल्व करू. आपल्याला रिजनिंग याचे पण एक्झाम झालेलं त्याची सेवा झालं. कॉल तिकीट नाही ना आला ना? येईल आज, उद्या येईल. आलं सिंपल आहे. बरं कशा ना, एका मिनिटामध्ये किती होतात ते बघा ना. हा, मग सुंदर काय दिले, सुंदर आणि सुभाष दोघं सेफ आहेत. हा, 15 मिनिटामध्ये सुंदर. कलर दिसत नसत मला. बघा सुंदर किती 15 मिनिटामध्ये किती कट करतो, 112. बरोबर. तर एका मिनिटामध्ये किती कट करेल, 112 भागिले 15. बरोबर. हे ऍसिड ठेवा. दुसरं काय म्हणतात ती, सुभाष इज 125% ॲज एफिशियंट ॲज सुंदर. म्हणजे सुभाष सुंदरच्या 125 पटीनं एफिशियंट आहे. तर सुभाष किती कट करेल एका मिनिटामध्ये बघा. मग 125 साठी तर कसं करणार, मग 100 साठी 112 भागिले 15. तर 125 साठी किती कट होतील, असंच काढणार ना आपण. हा, हे काढा. 125 किती येते, 125 साठी किती येते बघा. तो किती कट करतोय, तसं डायरेक्ट नाही निघणार. हे जेव्हा करा. हा, हे एका मिनिटात झाले. डायरेक्ट त्याला 12 डिवाइड करायचं. किती आला, 112 भागिले. मी काय करत नाही, तुम्ही 112 भागिले 12. बरोबर आहे. मग आता हे एका मिनिटात झालं, हा एका मिनिटात झालं. आपल्याला टोटल किती कट करायचे आहेत, 4200. मग हे 4200 ला काय करणार, हे हा एका मिनिटातला 112 भागिले 15 प्लस 112 भागिले 12. आता सॉल्व करा, किंवा याचं रिडक्शन करून केलं चालेल, किंवा डायरेक्ट करा. करा बरं सॉल्व.
आलं ठीक आहे करा. तुम्ही कॉम्प्लिकेटेड मध्ये गेलेलं दिसतंय काहीतरी. थांबा आपण सिम्पल जाऊ. त्याला 3 ने भाग आलो पहिल्यांदा. हां या दोन्ही खालच्याला. हां 3 चौक 3 पाहिजे 15. किती किती येईल? नाही जाणार का? किती 4 3 12 4 2 8 आणि 32 बरोबर. मग आता इथं 3 जर मल्टिप्लाय केलं म्हणजे 4 200 गुणिले 15 3 45. तर इथे किती येईल हे 112 गुणिले 336 336 प्लस 28 गुणिले 15 करा 15 23 असे 12 15 2 30 आणि 12 42 420. आता याचे हे करा बरं बेरीज किती ते 4200 गुणिले 45 भागिले 6 5 7 756. तर एक काम करा आता मोबाईलवर याचं कॅल्क्युलेशन करा फक्त. चार ने करा वाले भाग 4 के 4 0 4 5 20 परत 0 गुणिले 45 राहिले इथं. इथे किती 4 के 4 राहिले 3 8 चौक 32 राहिले 3 36 बरोबर. 50 गुणिले 45 भागिले 189. याचं करा बरं. मोबाईल नाही आणला याचं 4 4 काहीतरी येईल असं पॉईंट मध्ये येईल ना 4 काहीतरी. परत त्याला आवर्सचं हे मिनिटामध्ये आहे ना त्याला परत आवरमध्ये करताना 60 ने डिवाइड करावं लागेल. हे आलेलं उत्तर मिनिटामध्ये येईल. हां आलेलं उत्तर मिनिटामधलं असेल. हां परत डिवाइड त्याशिवाय 4 तास नाही कारण की व्हॅल्यू ही किती मोठी जाते बघा की त्याला परत डिवाइड 60 ने केल्याशिवाय लहान येणार नाही ना व्हॅल्यू. जर मी इथे 60 ने मल्टिप्लाय केलं तर 15 3 45 15 चौक 60. दोनशे 50 मिनिटं आले. 60 ने भाग डिवाइड करा. पॉइंट 1/6 ना म्हणजे 4
4 hours 10 minutes. ओके, चला बाई दुसरं बघा बरं. कॅल्क्युलेशन मोठे. आता याला ऑप्शन वरून जावा. म्हणजे एक्स दिवसात जॉब कंप्लीट झालाय नाही, एक्स प्लस 5 days कंप्लीट झालाय. पहिल्यांदा काय करा, मी पुट करू का व्हॅल्यूज? नाही, एक काम करा, ABC आहे, हे 16, 20, 24 दिवसात काम करतात. तर काय करा, त्यांचं टोटल वर्क काढा आणि इफिशियन्सी बी काढून घ्या. मग परत काय करा, ह्याच्यातलं एक ऑप्शन घ्या, एक्स मान आहे एखादा, कारण एक्सची व्हॅल्यू काढायची ना, तर 12 घेऊन त्याच्यात ठेवल्यावर त्याचं उत्तर आपलं तेवढं येते का, रिव्हर्स इंजिनिअरिंग तसं करायचं. मला तेवढं लिहून द्या. किती एचं किती दिवसात आहे, 16, बीचं 20, सीचं 24, याचा एलसीएम किती आला, 120. इथे 16 किती 8 किती 7 आले, याची 120ची 7 कशी येईल, काय बन एकशे 20 इथंच नाही ना, ओके. अजून ते फेज मध्ये यायचं. हा डबल केलं येईल बहुतेक, 240 आला. याचे किती होते मग, 1685 म्हणजे 15, याचं 12, याचं 10. आता बघा ते काय म्हणले की त्यांनी एकत्रित कामाला सुरुवात केली, परंतु एक्स मायनस डेज नंतर न ए लेफ्ट द जॉब. येने किती दिवस काम केलं, जर समजा आपण अजून केलं एक्स 12, तर एच किती दिवसाचं काम येते, 12 - 8 4 दिवसाचं. हा, बी ने किती दिवस काम केलं असं मला सांगा आता याच्यावरून.
completion of work. We also make हम्म, X days before. हम्म, X plus 5 days आपलं हे आहे हम्म. completion. हम्म. 5 days. वा बरोबर आहे. बीने 5 days. सीने किती दिवस केला असेल? C total days X तो. plus 5. म्हणजे किती झाले? आपण हे अजूम करून चालतोय बरं का? 12 हा. 17. 17. आता काय करा, यांच्या एफिशियन्सीने याला मल्टिप्लाय करा. तर माझं 15. 45 असेल. हा तर बरोबर, नसेल तर पुढचं ऑप्शन करा. 60. 12 पंचे 60. 0 6 6 12 7 19 290 नाही ना. पण आता एक जर ऑप्शन बघितलं तुम्ही की 12 जरी घेतलं तरी ऑप्शन आपला कुठे जातोय 290. 240 कशा पुढे, मग ऑप्शन काय असलं पाहिजे? None of this. हा ओके. एलसीएम काढला का त्याचं? ते कसं काढलं? ACD. हां, ए प्लस सी प्लस डी. ए प्लस सी प्लस डी किती? 8 दिवसात आहे ना. हां, आणि ए प्लस सी 72/7. हां, मग याचे कसं काढलं एलसीएम? पुढे आपण डेटा दिला त्याचा वापर कसा करायचा? B is 20%. सी पुढून नंतर वापरून आपण ते काढायचं, पण आधी कितीच काढलं पाहिजे एफिशियन्सी. ACD चं सॉल्व्ह करायचं आधी. हां, हे जे एफिशियन्सी आहे त्याच्यावरून एलसीएम काढून एफिशियन्सी काढा ना. कसं काढणार आपल्या इथं? मग याचं LCM काढू शकतो आपण. 8 आणि 72चं LCM घ्यायचं आणि 7 साठी HCF. करा बरं बघू मला कसं करता येते ते कर. बरं करा झालं.
आलं काय करताय तुम्ही 72 भागिले 7 ऐकू असं लाईव्ह चुकतंय का? एक काम करू ना मग आपण असं 8 आहे आणि 72 भागिले 7 हा तर हा छेद घालण्यासाठी ह्याला 7 न मल्टिप्लाय 8 7 56 हा 72 ह्या दोन काढा ह्याचं काढा बरं 56 72चं काढा बरं 7 घालून ठेवा पाचशे 504 हा मग आता 504 56 भागल्या 9 येईल आणि इथे जर इथे किती येते 7 येते ना 7 काय येते 7 2 14 बरोबर आता काय करायचं माहिती आहे का परत कधी असा विषय आला आपण काय टर्म काय होते आपल्या 8 होते दुसरे 72 7 होते तरी छेद संख्या येते डायरेक्ट घ्यायची आणि वरच्या संख्येला 8 न भाग घालवायचा किती झालं एफिशियन्सी भेटली द्यायची वरती तुम्ही डायरेक्ट 72 घेतलं तरी चालेल नाही दोघं आहे ना आता हा वरती डायरेक्ट 72 घ्यायचं का डायरेक्ट 7 न मल्टिप्लाय करावं लागेल त्याला हे जे वरती आपली इफिशियन्सी आहे 72 गुणिले डायरेक्ट ह्या दोघांचा प्रोडक्ट टाकायचा आहे आलं का लक्षात काय म्हणते मी 72 गुणिले 7 आपल्याला हे एवढे कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा सोपं जात आहे ना म्हणजे मी काय म्हणलं की हे तुम्ही कॅल्क्युलेशन केलं छेद समान 56 72 काढलं पण ह्याचा एलसीएम काढला त्याच्यापेक्षा मी काय म्हणतोय मांडायचं कसं मी परत दाखवतो तुमची दिवाळी अजून संपलेली दिसायला पहिलं 8 आहे दुसरं 72 छेद 7 बरोबर तर मी काय म्हणतोय की याची इफिशियन्सी किती हा 7 इथं डायरेक्ट घ्यायचा आली का 7 हा आणि ह्या 72ला 8 न भाग घालवायचा हा 8 9 72 पण आता इथं मग आपल्याला वरती हिला टोटलवर काढावं लागतं तर ह्या दोघांचा प्रोडक्ट घ्यायचा ह्या दोघांचा प्रोडक्ट घ्यायचा आलं का 504 असं हा आता पुढे काय म्हणतात ते बघा मग आपल्याला इक्वेशन भेटले a प्लस सी प्लस डी इज इक्वल टू 9 दुसरं इक्वेशन काय भेटलं a प्लस सी इज इक्वल टू 7 हा याच्यावरून काय मिळेल आपल्याला त्या दोन इक्वेशन वरून एफिशियन्सी काढली आपल्याला a to c आता आपल्याला प्रत्येकाची काढायची ना सेपरेट ही कम हा to c चा आपल्याला माहिती आहे रेशो 3:4 हा बरोबर आहे 3x + 4x असं होऊ शकतो तसं करण्यापेक्षा मी काय म्हणतोय आधी ह्या दोन इक्वेशन मधून आपल्याला एकाची निघू शकते हा डीची काढावं 9 - 7 हा डीची इफिशियन्सी किती आली 2 आली बरोबर ना पुढे तुम्ही सांगितल्याप्रमाणे ए आणि सी चा रेशो काय दिलेला आहे 3:4 दिलाय 3:4 म्हणजे हे 3x + 4x इज इक्वल टू 7 आहे ना 7x म्हणजे x इज इक्वल टू 1 a ची किती आली 3 आणि c ची 4 आली बरोबर आता राहिलं कोण बी पण आपल्याला रिलेशन बी सोबत दिले हा बी इज 20% मोर इफिशियंट काढा बरं बी ची b is equals
त्याला काय झालं पॉइंट मध्ये ह्याची किती आली डीची 20 ह्याच्यापेक्षा जास्त आहे हो 20% म्हणजे 2 पेक्षा जास्त येणार ना हा इंटू 2 हा 6/5 हा असू दे ना आपल्याला काय तर 12/, आता पुढे काय म्हणले ते ए आणि सॉरी सी ला इंडिव्हिज्युअल नाही बी आणि सी ला इंडिव्हिज्युअल किती वेळ लागतो खरं घ्या बीचं माहिती आहे सीचं माहिती आहे म्हणजे आपल्याला 504 चा आपला युनिट वर्क आणि मग त्याला डिवाइड करावं लागेल हो बीचं त्याच्यामध्ये बी बी अँड सी फाइंड सम करायची दोघांची बरं का दोघांची सम करायची म्हणजे इंडिव्हिज्युअली काढा आणि त्याची पण सम करायची कारण की ते काय म्हणते फाइंड द सम नंबर ऑफ डेज कम्प्लीट टास्क इंडिव्हिज्युअली जास्त येते किती येते जर 12/5 जर बीची एफिशियन्सी असेल 504 भागिले 12/5 केले तर 210 आहे 210 बीची चुकत असेल थांबा एक मिनिट बीच असं कसं केलं तुम्ही 504 गुणिले 5 भागिले 12 थांबा कुठेतरी इफिशियन्सी आपली झालं असणार आहे 56 डीची तर 2च होती डीची 2 होती तर ते काय म्हणतात बी इज 20% मोर इफिशियंट दॅन डी हां तर बीची किती 100 साठी 2 तर 120 साठी किती x इज इक्वल टू 12/5 येते x इज इक्वल 12/5 येते डीची तीच येणार ना 56 आपण ह्या जरी फॉर्म 56-72 गेलो तर तेवढंच येते ए प्लस सी थांबा एक मिनिट ए सी अँड डी 8 आणि ए अँड सी 7 सी इज इक्वल टू 2 डी इज इक्वल टू 2 बरोबर आहे डीची 2 आले तर याची 12/5 D B is 20% more efficient than D. Find the sum of number of days taken. मी माझा मोबाईल पोर्ट केलाय कारण ह्याच्यावरती गुगल लेन्स होता का इथे 72 करा बरं आता वाटलं का 72 जर केले तर 72 गुणिले 5 भागिले 12 12 72 30 आले आणि दुसरं कोणाला लागतंय फाइंड द सम ऑफ सी सीचं किती 72 भागिले 4 18 48 दिवस 40 days हे जे आहे ना हे त्या मुलांना मला एक सांगितलं होतं हे जे आपण इथं हे करतोय का नाही 5/4 घेतोय त्याच्याऐवजी काय करायचं आज फ्रॅक्शनमध्ये असेल ना तर हे जे टोटल वर्क आहे ते डायरेक्ट हे 72 आहे ना हे घ्यायचं हे 72 घ्या 72ला बघा 72 गुणिले 5 भागिले 12 30 येते आहे ना त्यामुळे लोएस्टचं ते 72 भागिले 4 18 30 आणि 18 48 डेज आलं का हे लक्षात ठेवा डायरेक्ट 72 घ्यायचं आपलं सोपं जातं येऊ पुढचा
आपण असं करू शकतो ना, एक मॅन म्हणजे 2 वुमेन. कारण नाही तुम्ही त्या ट्रॅडिशनल आपलं जे गणित आहे ते ना त्याच्यात जात आहे. हे गणित तसं नाही सॉल्व्ह करायचं. ओके. जसे दिले त्या डेटानुसार जावा. कारण प्रत्येक दिवशी एक मॅन ऍड होणार. हा पण ते कधीपासून 7 तारखेला 7 तारखेपासून आहे का नाही. 7 तारखेपर्यंत ते असते. मग आता आपल्याला काय काय डेटा लागेल. डेटा काय काय लागेल याच्यातला. एफिशियन्सी लागेल वुमेन्सची. ते अजून करा ना एक दिलेलं नाही म्हणल्या. परत दुसरं काय लागेल. टाइम डेट 7 डेज पर्यंत 8 वुमेन काम करत होत्या. हां आणि मग पुढे प्रत्येक दिवशी सुरुवातीला आपलं टोटल वर्क किती आहे ते काढावं लागेल. ते काढा बरं. मग आपण तेच काढू शकतो की सेम वर्क तर तेवढंच आहे ना. हां कसं सेम वर्क आहे. एक रूम बिल्ड करायची हां तर 20 दिवस लागतात. 20 लागतात. मग टोटल वर्क काढा. 8 into 20 हां 60. हां. टोटल वर्क हे झालं. तेवढं आपल्याला कम्प्लीट करायचंय. 8 ते 7 दिवसामध्ये किती वर्क कम्प्लीट झालं. 56 कम्प्लीट झालं. ओके. हां 56 यावर 74 युनिट बाकी आहे वर्काचे. हां तर मग प्रत्येक दिवशी एक मॅन ऍड होणार आहे. हां अरे का तुम्ही ते म्हणताय की 1 मॅन बरोबर 2 वुमन रेशिओ तसं नाही करू शकत. ते आपल्याला किती आठवतात तसं जायचं का नाही. एवढं आता हे वर्क आता गेलं फक्त 74. हा मग त्यासाठीच बघा 7 तारखेला 7-8-56 तुम्ही घेतलं पण 8 पासून घ्यायचं पाहिजे होतं. कारण 7 तारखेला तुम्हाला एक वेळ ऍड होत. मेनची इफिशियन्सी दिली ना 2 6 डेज फक्त. हा वुमन्स केलं 8-48 ते काम झालं. 7 तारखेला काम किती होईल. एकच माणूस ऍड होतं ना. हा ओके. Each woman. वुमन हा Each woman. हा म्हणजे प्रत्येक महिलेच्या डबल काम करतो एका महिलेच्या. हा मग किती होईल काम 7 तारखेला. एका womanची efficiency किती आहे? एक आपण अजून केली ना. एकच करायची असते ना. सोपं जातं ना. मग 2 घेतले तरी चालेल. हा त्याची 2 झाले. टोटल काम किती होईल. plus 10. हा बरोबर चला. 10 मिनिट. 7 तारखेला किती 10. मग 82 डिवाइड बाय 10 करावं लागेल. कशाला तसं नाही चुकल ना. परत पुढे काय म्हणले ते 10 युनिट होत आहेत ना. 1 मॅन पर डे ऍडेड. प्रत्येक दिवशी एक ऍड होत चाललाय. प्रत्येक दिवशी एक ऍड होत चाललाय. 8 दिवस पुढचे मग 2 युनिट राहील असंच होईल. करा बरं थांबा मला करा 15 तारखेपर्यंत ऑप्शन ई लॉक करा. नाही तुम्ही गोळ्या मारताय. नाही ई लॉक करा. बरं कसं केलं आपण टोटल वर्क काढून घेऊ पहिल्यांदा. टोटल वर्क म्हणजे 2 जर 4 माणसं झाले 4 होईल. 4 12 परत असं जाईल ना. टोटल वर्क कसं आहे 8 इंटू एफिशियन्सी एक अजून केली 20 160. पहिल्या 6 तारखेपर्यंत तर वुमन होते म्हणजे 6 जानेवारीपर्यंत किती होईल काम 8 गुणिले 6 48. रिमेनिंग वर्क किती असेल. रिमेनिंग वर्क 160 मायनस 48 किती आलं 112. 112 तील 48 12 60 वर्ष 100. आता मग 7 तारखेला किती होईल 8 महिला प्लस 1 पुरुष 10. 8 तारखेला किती होईल 10 प्लस 2 12. 9 तारखेला 12 प्लस 2 14. 10 तारखेला किती 14 प्लस 2 16. 11 तारखेला 16 प्लस 2 18. 12 तारखेला कमीत लास्ट ऑप्शन बघायचं पहिल्या सुरुवातीला 12 तारखेला किती 20 होईल ना. हे किती बरं करा बरं बेरीज द्यायची
80 येते. 10 12 22 22 आणि 14 36 36 आणि 16 52 52 आणि 18 60 आणि 70 70 आणि 20 90 झालं की. हा? 90 होते ना. 2 आणि 4 6 6 आणि 6 12 12 आणि 8 20. हा 2 हा 2 आणि 2 4 5 6 7 8 9 90 झालं. हा म्हणजे 12 तारखेला टोटल 90 होईल. 13 तारखेला किती होईल काम? 22. हे 20 होतं ना. मग 90 प्लस 12 112. हा म्हणजे आपलं काम कधी होईल? अशा पद्धतीने करायचं होते. बघा ट्राय करा. नाही मग सिमेंटला एवढं हाल देतात म्हणजे हा हे म्हणजे कॅट वगैरे त्या लेवलचे सगळे आपण तयारी करून जायची. कारण कसं होतं आपल्याला फक्त एक पॅटर्न APSC काढा डायरेक्ट टाका हे करा तसं नाही. एक वेगळ्या पद्धती प्रत्येकाने बघा वेगळ्या पद्धतीने सुटले. आता पहिल्यापासून बघितलं तर हे कांद्याचं वेगळं काढलं आपण, त्याच्यानंतर पुढचं वेगळं काढलं, हे वेगळं काढलं. आता हे वेगळंच असलं काहीतरी. आधी मोबाईल काढायला लागेल. EPSC काढून त्याच्यावरून प्रत्येकाचे काढा. त्याच्यावरून सॉल्व करा ना. A+B+ त्याच्यावर काय होते पण डोकं चालवा की जरा थोडं. जमतंय का? ते पुढचं सोपं आहे. हा आपल्याला फक्त ABCची EPSC काढायचं. हा मला एक सांगा A+B चे किती दिले? 18. परत B+C चे किती दिले? 30. याचा LCM किती आला? 90. 18 पंचे 90, 30 त्रिक 90. म्हणजे तुम्हाला इक्वेशन भेटले A+B = 5 आणि B+C = 3 भेटलं. मग आता डोकं चालवा बरं आता याच्यात. मग B कॅन्सल करू शकतो ना. हा मग A-C किती आला? 2. मग आता A = काय टाका? इक्वेशन भेटलं ना आपल्याला. 1 2 हे 3 भेटलं. मग
ए इज इक्वल टू 2 प्लस सी टाकला हा ए इज इक्वल टू 2 प्लस सी 2 प्लस सी झालं. हे जे 2 प्लस सी आहे ते इक्वेशन पहिल्यामध्ये टाकू. बी प्लस सी 2 प्लस सी प्लस बी इज इक्वल टू 5 बी प्लस सी इज इक्वल टू हे झालं काय परत आपल्याला नाही ना काहीतरी आहे ह्याच्यात असं C is equal to u minus 2 C is equal to u minus 2 जो टाकलं हे काम करा एवढं फोटो काढून घ्या बघू आपण घरी नाही तर मी बघेन टाइम झाला लेक्चर असतं हां मग ओके बघू आपण उद्या